धन्यवाद मायबाप रसिका हो. पुन्हा एकदा आम्ही शाहीर हरियानंतर आणि आदिमाय झांगडी नृत्य कला पथक खडकवली तसंच केदारनाथ नृत्य कला पथक डेरवन या आमच्या दुसऱ्या वारीमध्ये तुम्हा मायबाप रसिकांचं स्वागत करतो आणि दुसऱ्या वारीला सुरुवात करतोय. चला बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, कोणाला रे कोणाला खडकवलीचा वाघाला. शाबास. धन्यवाद. या ठिकाणी प्रतिस्पर्धी शाहिरांनी त्यांच्या कुवतीप्रमाणे तोलामोलाची बारी केलेली आहे व तुम्ही आमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं. या शक्तिद्वयातला मेन गाभार आहे तो पहिला आपण हाताळूया आणि मग बाकी सगळ्या गोष्टी. तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. आणि बुवा तुम्ही जो प्रश्न विचारलात त्याचं उत्तर या ठिकाणी मी देण्याचा प्रयत्न करतोय म्हणण्यापेक्षा छाती ठोकून सांगतो हे उत्तर बरोबर आहे. त्यांचा प्रश्न कसा होता बघा. कलियुगात आपल्या भक्तांचे निषेधापासून रक्षण करून भक्त उत्साही बनले आहेत त्या भगवंताचे नाव काय व या कलियुगात त्याचे वास्तव्य कुठे आहे. जीवनबुवा थोडं बाहेर या. काळजीपूर्वक मी काय उत्तर सांगतोय ते ऐका. तुमची घाणेरडी सवय आहे मग घरी जाऊन दुसऱ्या दिवशी फोन करून सांगतात हे तुम्ही दिलेलं उत्तर बरोबर होतं. मला अनुभव नाही पण बऱ्याच शाहिरांना यांचा अनुभव आहे. बरंच काय काय बुवा बोलले काय. अमावास्या पौर्णिमेला आम्ही उगवतो. तुझा सक्का भाऊ, तुझी सगळी भावकी, तुझा गाव, तुझी वाडी, तुझं लांजा शहर आणि माझा लाजापूर तालुका सगळे साक्षीदार आहेत. माझी बारी झाल्यानंतर जीवनला अनेक आयोजकांनी फोन केले माझ्यासोबत वारी घेण्यासाठी हरियाणासोबत. बुवा तुमची हातभर लांब फाटली, तुम्ही बारी माझ्यासोबत घेत नाही. आणि काय बोलायचं अबे अमावास्या पौर्णिमेला उतरतो. अरे तू आंडू पांडू नाही गांडू आहे गांडू. म्हणून या हरियाणासोबत बारी घ्यायला तुझी फाटते आणि वर चोराच्या उलट्या बोंबा काय बोलून दाखवायचं आम्ही अमावास्या पौर्णिमेला उगवतो. ही अशी यांची हलकट सवय. बरं तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतोय ऐका. प्रश्न असा आहे कलियुगात आपल्या भक्तांच्या निषेधापासून रक्षण करून भक्त उत्साही बनले त्या भगवंताचे नाव काय. तर बुवा याची दोन उत्तर आहेत आणि आज माझ्याकडे या ठिकाणी याचं पुस्तक इथे उपस्थित नाहीये. पण जर तुम्ही हे उत्तर बरोबर मानत नसाल तर आपण हारजीतची बारी लावूया. याचा सबळ पुरावा मी तुमच्या समोर ठेवायला तयार आहे. उत्तर तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे ना. आता गुरुंना वस्तादांना बोलायला ते फोन लावा ऐका. त्याचं उत्तर आहे श्रीकृष्णाचा अवतार चैतन्य महाप्रभू आणि श्रीकृष्णाचे वरिष्ठ बंधू बलरामाचा अवतार नित्यानंद प्रभू आणि यांचं कलियुगामध्ये वास्तव्य पंढरपूर धाम सध्याचे श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी आहे. याचा सारांश असा आहे यांच्या असीम कृपेमुळे
जगाई व मादाई अशा क्रूर दोन मद्यपींचा उद्धार झाला आहे. मद्यपींचा उद्धार. बुवाचे प्रश्न पण बघा. आता बुवा इथं आल्यानंतर तुम्हाला कळलं, आम्ही पण थोडेफार अनुभवी आहोत. बुवांची परिस्थिती बघून आम्हाला कळलंय, ते हरकत नाही. बघा, जगाई व मादाई अशी क्रूर दोन मद्यपींचा उद्धार झाला आहे. त्यांनी हरिनाम कीर्तन करून अत्यंत पतित अशा बद्धजीवीचा उद्धार केलेला आहे, असं हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि याचा सबळ पुरावा मी तुम्हाला पुढच्या बारीत देऊ शकतो. माझ्याकडे त्याचा पुरावा आहे, ग्रंथ आहे, आणि ग्रंथ आधारे ही तुमची टीका मी पुसून टाकलेली आहे. बुवा, आता तुमच्याकडे वळतो. असं या ठिकाणी प्रेक्षकांच्या पसंतीतून आलेलं पारितोषिक असं आहे. जय दुर्गा 11 स्टार क्रिकेट संघ वडद असून खालीलवाडी याचकडून 201 रुपयाचं अनुभवाचं पारितोषिक आलेलं आहे. आम्ही त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद. बारीला सुरुवात करूया. लक्ष द्या. हॅलो. नको करू सगडूळ, नको करू सगडूळ, सांगतो शेवटचा शेमण्याला. शेमण्या, नको करू सगडूळ, सांगतो शेवटचा शेमण्याला. नसात कुत्र विचारणार, नसात कुत्र विचारणार या गलीच्या चिमण्याला. नसात कुत्र विचारणार या गलीच्या चिमण्याला. सांगतो शेवटचा शेमण्याला. नको करू सगडूळ, सांगतो शेवटचा शेमण्याला. नसात कुत्र विचारणार, नसात कुत्र विचारणार या गलीच्या चिमण्याला. नसात कुत्र विचारणार या गलीच्या चिमण्याला. पाण्यापासून जन्म तुझा, शेवटी पाण्यात जाणार. मागून पिढ्या भले पाणी पाणी करणार. पाणी पाजायचं महत्व सांगतो शेवटचा शेमण्याला. पाणी पाजायचं महत्व सांगतो हाजीर शेमण्याला. गलीच्या चिमण्याला, विचारला या गलीच्या चिमण्याला. नको करू सगडूळ, सांगतो शेवटचा शेमण्याला. नको करू सगडूळ, सांगतो शेवटचा शेमण्याला. या ठिकाणी मयुरेश नेमान, केदार कुंभार याचकडून हरियनसाठी अक्षर गणेश प्रेम आम्हाला गिफ्ट त्यांनी दिलेले आहे. आणि हे त्याचे चित्रकार आहेत रवींद्र कुंभार. तुमचे सदस्य आम्ही ऋणी आहोत. त्याचबरोबर त्यांनी 201 रुपयाचं अनमोल असं पारितोषिक दिलेलं आहे. तसेच अनिल दादा लिगम याचकडून सुद्धा 501 रुपयाचं अनमोल असं पारितोषिक आलेलं आहे. तसेच अनिल जाधव फरमाईश, आजच्या बारीतला गण
पुन्हा एकदा गाण्याची फरमाईश त्यांनी दिली आहे. नक्कीच तुमची फरमाईश पूर्ण करू. आणि मला थोडक्यात सांगायचं श्रीमान बुवा, मी माझ्या प्रत्येक बारीत होती कितीही वादाची असेल तुमच्या आवाजाचं प्रामाणिकपणे कौतुक केलेलं आहे. तुम्ही खरंच या कोकणची शान होता, या लांजाची शान होता. पण बुवा, तुमच्या कर्मानं, तुमच्या स्वभावानं तुम्ही त्याचं खरकट करून टाकलेलं आहे. काय फार बोलणार नाही, तुमची दया येते मला. पूर्णपणे स्वतःला उद्ध्वस्त करून घेतलेला हा माणूस आहे. अक्षरशः कोकणातल्या लोकांनी डोक्यावर घेतलेला हा शाहीर, गोड गळ्याचा शाहीर. पण आपल्या वाईट सवयी आज सुद्धा बुवा या कलामंचाला स्मरून सांगावं, तुम्ही चांगल्या पद्धतीचा आणि शुद्धीत या ठिकाणी उभे आहात का? आपण काय करतोय? ही लोककला जोपासत असताना हा भरलेला मांड आहे. या मांडामध्ये त्याचं पावित्र्य राखणं गरजेचं आहे. एवढी साधी अक्कल जर तुम्हाला नसेल, काय तुम्ही आमचं वाट लावणार? लांजाचा म्हणतो छावा. अरे त्याच लांजात येऊन लांजाच्या उकिरड्यावरची घाण करून टाकली होती. तुला लक्षात ठेव, शाहीर हरिहरन, ब्रँड इज ब्रँड. आमच्या नादाला लागायचं नाही. आज थोडक्यात घेतोय तुला. या ठिकाणी फरमाईश पूर्ण करून घ्यायला घेतो गणाची. या वरसाला गौरी सणाला येते विचार दिस माघारी. हे बाकृपाळू तू. या ठिकाणी चेतन दादा कांबळे यांचं आगमन झालेलं आहे. तुमचं स्वागत शाही हरिहरनच्या वतीनं. आम्ही काही तुमचे इतके सुरांचे नॉलेज. ब्रँड इज ब्रँड, शाहीर हरिहरन. आमच्या नादाला लागायचं नाही. कसा बसा इथं. आता तू काय करून येतोस ते तुझं तुला चांगलं माहितीये. माझी तुला हात जोडून विनंती आहे, हा नाद सोडून दे. तुझ्यासारख्या गोळगण्याच्या शाहिराची या कोकणाला गरज आहे, या शक्तीपुराला लोककलेला गरज आहे. याच्या फालतू आणि वाईट सवयी लावल्या त्या खरंच बंद कर. तुझा लोक पुन्हा एकदा सन्मान करतील, उदो उदो करतील. माझ्या शेवटच्या गीताकडे वळतोय. मी जे पण गायले, जे पण बोललोय, हे शास्त्र आधारे, ग्रंथ आधारे आहे. त्याला बाजू आहेत, त्याला आधार आहे. त्यामुळं बोलताना विचार करा. हा मुंबईचा रंगमंच, इथे वेळ फार कमी मिळतो. आणि जर कोणी पारे हरिहरन बरोबर तुम्हाला दिल्या तर त्या घ्या, घाबरू नका. आम्ही काही एवढे वाईट नाही आणि एवढे काही आम्ही टोकाचं काही करत नाही. त्यामुळं न घाबरता पाऱ्या घ्या. आयोजकांना तुम्हाला रिक्वेस्ट करायला लागली नाही पाहिजे. आणि मग मोठेपणात तुम्ही परत सांगायला नाही पाहिजे की हे अमावास्या पौर्णिमेला उगवतात. धमक असेल तर बारी घ्यायची, बिंदास घ्यायची. शेवटचं गीत एक कोकणात वारी करूया. वारीचे दिवस आहेत, तर ही शक्तीतुऱ्याच्या बारी सोबत आपण एक कोकणात वारी करूया. आणि शेवटचं गीत घेऊन थांबतोय. धन्यवाद, धन्यवाद. कोकणच्या या किनाऱ्याला धरणीवरच्या
वरच्या स्वर्गाला तिथं मिळून करूया वारी रे वारी तिथे परंपरेने चालते शक्ती तुऱ्याची बारी 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 कोकणच्या या किनाऱ्याला धरणीवरच्या स्वर्गाला तिथे मिळून करूया वारी रे वारी परशुरामाच्या धरणीवर परशुरामाच्या धरणीवर सुखाचा साक्षात्कार सुखाचा साक्षात्कार परशुरामाच्या धरणीवर सुखाचा साक्षात्कार रम्य अशा या जागेवर देवदेवतांचा अवतार तिथे निसर्ग किमया भारी रे भारी तिथे परंपरेने चालते शक्ती तुऱ्याची बारी तिथे परंपरेने चालते शक्ती तुऱ्याची बारी तिथे परंपरेने चालते शक्ती तुऱ्याची बारी तिथे परंपरेने बारी कोकणच्या या किनाऱ्याला धरणीवरच्या स्वर्गाला मिळून करूया वारी रे वारी तिथे परंपरेने चालते शक्ती तुऱ्याची बारी तिथे परंपरेने चालते शक्ती तुऱ्याची बारी या ठिकाणी आमचे परममित्र पप्पूदादा गुरव बालावली साक्षी स्मृती यांच्याकडून 500 रुपयाचा मोलाचं पारितोषिक आलेलं आहे. आम्ही त्यांचे आभारी आहोत. मायबाप रसिक हो, आजच्या या बारीमध्ये माझे संगीतकार ढोलकी अमोल जाधव, सुनील भुवड, ऑक्टोपॅड अरुण गाडेकर, बँजो समीर दादा डिके आणि ऑर्गॉन प्रशांत दादा कदम या सर्वांच्या साथीनं आम्ही अधिमाय धाकटी नृत्य कला पथक खडगावली, धनी केदारनाथ नृत्य कला पथक डेरवण आणि आम्ही शाहीर हरिहरनंत जी पण वेडी वागडी सेवा केली ती नक्कीच गोड मानून घ्याल अशी अपेक्षा करतो आणि आजची ही माझी बारी या ठिकाणी संपवतोय. धन्यवाद. बुवा, तुम्हाला दुसऱ्या बारीसाठी शुभेच्छा.